शनिवारी आम्ही फेरफटका मारायचा म्हणून निघालो होतो सिटीमध्ये जायला आणि रिधिमा आता गाडीवरती खूप मस्त एन्जॉय करायला लागली आहे. सगळ्यात आधी माझ्या मोबाईलसाठी काही ॲक्सेसरीज घेण्यासाठी आम्ही थांबलो आणि इथे पूर्ण एक कॉम्प्लेक्स डेडिकेटेड आहे. कव्हर्स, मोबाईल आणि बाकी सगळ्या ॲक्सेसरीजसाठी. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मोबाईल्सचे ॲक्सेसरीज मिळतील. त्याच्या कॉर्नरलाच एक निंबू सरबतवाला उभा राहतो आणि तो आमचा ऑल टाइम फेवरेट आहे. आम्ही कधीही येतो तेव्हा इथे सरबत पिऊनच जातो आणि आता उन्हाळा लागला म्हटल्यावर सरबत होऊनच जायला पाहिजे आणि इतकं चिल्ड सरबत असतं ना की काय सांगू तुम्हाला. नंतर आम्ही निघालो आमची फेवरेट पाणीपुरी खाण्यासाठी जवाहर गेटच्या आतमध्ये. जवाहर गेट मेन मार्केटच्या आतमध्ये आहे आणि हे जे मेन गेट तुम्हाला दिसतंय हे इंग्रजांनी बनवून ठेवलेलं आहे. त्या काळापासून अजूनही इतकं मजबूत आहे हे. याच जवाहर गेटच्या आतमध्ये आहे आमच्या अमरावतीच्या खाण्याचा खजिना. कारण मी जो तुम्हाला नाश्ता दाखवला होता तो या जवाहर गेटच्या आतमधलाच होता. सगळे मेन स्पॉट्स याच्या आतमध्येच आहेत आणि इथे आहे अमरावती मधला सर्वात मोठा सराफा बाजार. त्यानंतर इथे बरेच भांड्यांची दुकाने आहे ज्यामध्ये लग्नाचे आणि देवाचे सगळ्या प्रकारचे भांडे मिळतात आणि इथेच आहे आमचा सर्वात फेवरेट पाणीपुरीवाला. याचं जे पाणी आहे ते मला आवडतं, अगदी तसं असतं, एकदम तिखट आणि थंडगार असं एकदम. आणि रिधिमाला पण इथली पाणीपुरी खूप आवडते. तुम्ही सुद्धा अमरावतीत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. पण दहीपुरी खाण्यासाठी आम्ही राजापेठला असलेल्या मयूर चाट भंडारवरती नेहमी खात असतो आणि गंमत म्हणजे मी लहानपणी राजापेठलाच राहत असल्यामुळे ही जे स्टॉल्स आहेत हे माझ्या लहानपणीपासून इथे आहेत आणि इथला रगडा एक नंबर लागतो. तुमच्या तोंडाला पण पाणी सुटेल बघितल्यानंतर. आणि इथली दहीपुरी पण खूप टेस्टी असते. तुम्ही हे पण एकदा नक्की ट्राय करू शकता. असेच आमचे सगळे स्पॉट्स ठरलेले असतात प्रत्येक पदार्थासाठी. मग निघालो घराकडे. असा होता आमचा आजचा दिवस.